नवऱ्याच्या हत्येसाठी 15 लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली आता सोनम रघुवंशीने दिली आहे। सोनमने लग्नाआधीच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला होता। मात्र प्रियकर राज कुशवाहला समोर आणताच सोनमने हत्येची सुपारी दिल्याचं कबूल केलं। मेघालय पोलिसांनी बुधवारी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहला समोरासमोर बसवलं। त्यानंतर सोनम रघुवंशीने पती राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली दिली आहे। पोलिसांनी तिला या प्रकरणातले सगळे पुरावे दाखवले। त्यामुळे गुन्हा कबूल करण्याशिवाय सोनम पुढे पर्याय नव्हता। पोलिसांनी 42 सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट सोनमला दाखवला। त्यानंतर सोनमने राजाच्या हत्येसाठी तिघांना 15 लाखांची सुपारी दिल्याचं कबूल केलंय। सोनम रघुवंशीने लग्नाआधीच पतीच्या हत्येचा प्लॅन केला। सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करणाऱ्या राज कुशवाहचे प्रेमसंबंध होते। राज कुशवाह सर्वांसमोर सोनमला दीदी या नावाने हाक मारायचा। सोनमचं राजा रघुवंशी सोबत लग्न ठरलं। त्याचवेळी राज कुशवाहने सोनमकडे लग्नासाठी विचारणा केली। वडील हार्ट पेशंट असल्यानं लव्ह मॅरेजला परवानगी देणार नाही तसं सोनमने त्याला नकार देत सांगितलं। लग्नानंतर पतीची हत्या करून मी विधवा होईन आणि त्यानंतर दुसरं लग्न तुझ्यासोबत करेन असं सोनमने राजला आश्वासन दिलं होतं। चोरीच्या उद्देशाने अज्ञातांनी राजा रघुवंशीची हत्या केली असं दाखवण्याचा सोनमचा प्लॅन होता। प्लॅन यशस्वी झाला नाही तर सोनमने प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता। सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला डोंगराच्या कडेवर नेऊन तिथून खाली ढकलण्याचा प्लॅन बी होता। 11 मे रोजी राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं। सोळा मे रोजी सोनम आणि राज कुशवाहने राजाच्या हत्येचा प्लॅन केला। हत्येसाठी राज कुशवाहने विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मीला सुपारी दिली। सोनम हनीमूनच्या बहाण्याने राजाला घेऊन मेघालयमधल्या शिलाँगला गेली। पाठोपाठ 3 मारेकरी सुद्धा शिलाँगला पोहोचले। संशय येऊ नये म्हणून राज कुशवाह इंदोरमध्येच थांबला। सोनमने आरोपींना स्वतःचं आणि पतीचं लोकेशन पाठवलं। शिलाँगमधल्या एका हॉटेलमध्ये सोनम आणि राजा थांबले होते। आरोपीही तिथून 1 किलोमीटर दूर असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले। भाड्याची दुचाकी घेऊन राजा आणि सोनम शिलाँगमध्ये फिरण्यासाठी निघाले। यावेळचं एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। सोनम राजापासून दूर जात मोबाईलवरून चॅटिंग करताना यामध्ये दिसतंय। सोनम राजाला घेऊन फोटोशूटच्या बहाण्याने एका डोंगरावर गेली। सोनम आणि राजाच्या पाठोपाठ 3 आरोपी सुद्धा डोंगर चढत होते। डोंगरावर चढत असताना आरोपी थकले आणि राजाला मारण्यासाठी त्यांनी नकार दिला। सोनम आरोपींवर चिडली, आणखी 20 लाख देते असं म्हणत राजाला मारावंच लागेल असं ती त्यांच्यावर ओरडली। आरडाओरडा झाल्यानं राजा गोंधळला। त्याचवेळी आरोपींनी राजावर कुऱ्हाडीने वार केले। सोनमने राजाला जिवंत असतानाच दरीत ढकलून दिलं। हत्येनंतर सोनमने तिचा आणि राजाचा मोबाईल फोन तोडला। पोलिसांनी सोनमच्या मोबाईल फोनचा सीडीआर काढला। पोलिसांना राज आणि सोनममध्ये झालेले कॉल डिटेल्स आढळले। यातूनच आणखी 3 आरोपींचे सुद्धा पोलिसांना नंबर मिळाले। 3 आरोपींचं राजा आणि सोनमचं लोकेशन एकच असल्याचं पोलिसांना आढळलं। शिलाँग पोलिसांनी इंदोरमध्ये पोहोचत राज कुशवाह आणि 3 आरोपींना अटक केली। राजला अटक झाल्यानंतर सोनम सैरभैर झाली। गाझीपूरमध्ये असलेल्या सोनमने एका ढाब्यावरून भावाला फोन केला। सोनमच्या भावाने तिला पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा सल्ला दिला। त्यानंतर पोलिसांनी सोनमला बेड्या ठोकल्या। सोनमने पोलिसांपुढे यानंतर हत्येची सगळी कबुली दिली आहे।